मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी. ग्राहकांनो, आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. स्वर्गीय अनिल भाऊंच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन डॉक्टर शीतलताई बाबर प्रचंड ताकदीने सज्ज झालेत. स्वर्गीय अनिल भाऊंचा आशीर्वाद घेऊन डॉक्टर शीतलताई बाबर यांनी थेट आपला बालेकिल्लाच गाठलाय. नागनाथ नगर परिसरातील यंत्रणेची माहिती घेऊन डॉक्टर शीतल बाबर एक्सप्रेस प्रचारासाठी सुसाट झालीय. नागनाथ नगरीत गल्ली बोळात जाऊन डॉक्टर शीतल बाबर यांनी लोकांचे आशीर्वाद घेतलेत. डॉक्टर शीतल बाबर यांच्या या प्रचाराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळालंय. नागवाडीतला प्रत्येक माणूस ही बाबर कुटुंबाबरोबर जोडलेला आहे आणि या दोघी बहुत सर्वात जास्त मतांनी निवडून येतील ही मी गवाही देतो. खूप सोयी केलेल्या आहेत ना. पाण्याची सोय केली आहे, विजेची सोय केली आहे, रस्त्यांची सोय केली आहे. त्याच्यामुळं आम्हाला आनंदच आहे ना. नागनाथ नगर जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली असून गटातील गावागावात जोरदार प्रचार यंत्रणा लावत शिवसेनेने विरोधकांना जोरदार धक्का देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार भाग्यनगर येथे वातावरण टाईट केल्यानंतर आज डॉक्टर शीतलताई बाबर यांनी पुन्हा जोरदार प्रचार मोहीम राबवली आहे. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे आज द्वितीय पुण्यस्मरण असल्यामुळे सकाळच्या सत्रात अखंड तालुका भाऊंना अभिवादन करण्यास एकवटला होता. अशातच डॉक्टर शीतलताई बाबर यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करून अर्थात भाऊंचा आशीर्वाद घेऊन नव्या ऊर्जेने प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार डॉक्टर शीतलताई बाबर यांनी थेट आपला बालेकिल्लाच गाठला असून नागनाथ नगर परिसरात डॉक्टर शीतल बाबर एक्सप्रेस प्रचारासाठी सुसाट झाली आहे. नागनाथ नगर येथील गल्ली बोळात जाऊन डॉक्टर शीतल बाबर यांनी लोकांचे आशीर्वाद घेतले आहेत. शीतल बाबर यांच्या या प्रचाराला नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले आहे. तर नागनाथ नगर गटातील संपूर्ण परिस्थितीची माहिती घेऊन डॉक्टर शीतल बाबर यांनी आपली पुढची पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागनाथ नगर जिल्हा परिषद गटात शिवसेना ताकदीने विक्रमी आघाडीच्या दिशेने जात असल्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून सांगण्यात येत आहे. मी शीतल अमोल बाबर, मी नागेवाडी गटातून ही निवडणूक लढवित आहे. मला वाटतं आदरणीय भाऊंनी पूर्ण मतदारसंघात प्रचंड कामं केलेली आहेत. म्हणजे मला असं वाटत नाही की कुठलंच काम करायचं राहिलेलं आहे. पाणी आलेलं आहे, वीज आलेली आहे, रस्ते तुम्ही जिथे उभे आहात तुमच्या कॅमेऱ्यात ते रस्ते पकडले जात आहेत. सगळं कार्य भाऊ करून गेलेले आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपले सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय भैयासाहेब हे भाऊंच्याच पावलावरती पाऊल ठेवत आहेत. काही अडचणी, थोड्याफार अडचणी असतील, त्या अडचणी पण दूर होत आहेत. पण मला वाटतं हे रस्ते झालेले आहेत. शेतापर्यंत जाण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचे रस्ते राहिलेले आहेत. तर आमचं विजन पहिलं हे आहे की प्रत्येक शेतापर्यंत रस्ता गेला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की वीज आहे
दिवसभर रात्रभर वीज शेतकऱ्याला मिळते पण दिवसभर म्हणावी तशी वीज उपलब्ध होत नाही आहे. तर आदरणीय भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही हे विजन घेऊन उतरलेलो आहे की शेतकऱ्याला सकाळी पण मुबलक अशी वीज उपलब्ध व्हावी. आणि तिसरं विजन म्हणजे माझं जिव्हाळ्याचं विजन आहे महिला आणि बालविकास. तर महिलांच्यासाठी रोजगार असो, महिलांच्यासाठी पेन्शनचं तर काम आम्ही केलेलंच आहे. आर्थिक पाठबळ महिलांना देण्यासाठी जे सक्षमीकरणासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती आमचं लक्ष केंद्रित असेल. माझं आणि माझ्यासोबत या गणात सुवर्ण भोसले वहिनी उभ्या आहेत. तर आम्हा दोघींचंही प्रामुख्याने हे 3 गोष्टी ज्या मी सांगितल्या ते विजन घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहोत. आदरणीय भैयासाहेबांनी याच्यासाठी बऱ्याच योजना अंमलात आणलेल्या आहेत. आपल्या इथे सगळे कार्यकर्ते, पूर्ण गावातील कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. मला वाटतं अजून जसं मी मगाशीच म्हणलं की वीज येण्याने अजून रोजगार वाढणार आहे. MIDCसाठी आपण सगळे भाऊ असल्यापासून मला वाटतं भाऊंच्या मागच्या वाढदिवसालाच भाऊंनी त्यांच्या भाषणातही सांगितलं की MIDC मंजूर होईल आणि ती मतदारसंघात मंजूर होईल. त्यामुळे त्या प्रकारे रोजगार देण्यासाठी आणि मला वाटतं शेतात पाणी आल्यामुळे रोजगार उपलब्ध तसाही झालेला आहे. पण जी काही त्रुटी आहे ती आम्ही आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करू. आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार शीतल अमोल बाबर आणि कालव पंचायतचे उमेदवार सुवर्ण प्रशांत भोसले या दोघी आपल्या प्रचारासाठी या नागवाडी गावात आलेल्या आहेत. नागवाडी गावात तुम्ही मगाशी जे प्रश्न विचारले वीज, पाणी आणि जनावरांच्या बाबतीत, तर भाऊनी ह्या आधीच पाणी आणून जनावरांच्या चाऱ्याची सोय केलेली आहे. तसंच भाऊनी आणि सुहासभाईंनी भाऊनी मला त्यावेळीच आम्ही इथं सौर ऊर्जासाठी जवळजवळ 50 एकर जागा दिलेली आहे. त्यात ती प्लांट उभा करून शेतकऱ्यांना कशी दिवसा वीज मिळेल हे नियोजन आधीच केलेलं आहे. ती मंजुरी झालेलं आहे. काही अडचणीमुळे थांबलेलं आहे. तर ती काम 1-2 महिन्यात चालू होईल. दुसरी गोष्ट, या गावातील रस्ते, लाईट, पाणी आणि सर्व गावातील ज्या वस्तू आहेत, शाळा, कॉलेज, इथं असणारी रस्ते, सर्व ही बाबर कुटुंबाशिवाय एकाही माणसाने काय केलेलं नाही. गावात नागवाडीतला प्रत्येक माणूस ही बाबर कुटुंबाबरोबर जोडलेला आहे आणि त्यासनी ह्या लोकांचं सर्व नागवाडीचं गार्डीपेक्षा नागवाडीत त्यांनी जास्त प्रेम केलेला आहे. तरी ह्या मतदारसंघाचा या दोघी सर्वात जास्त मतांनी निवडून येतील ही मी गवाही देतो. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते